उमरेड नगर परिषदेत महायुतीत लढत होतीये। भाजपला शिवसेनेचं तगडं आव्हान आहे, तर उमरेड नगर परिषदेमध्ये महायुतीमध्ये ही लढत होत असल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तेजस महातुरे यांनी। आपल्यासोबत ज्यांना भाजपने उमेदवारी दिली अशा प्राजक्ता करू आपल्या आहेत, आपण जे संवाद साधूया। काय सांगाल, आपण उच्च शिक्षित आपल्याला लाडकी बहीण म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास दाखवला, उमेदवारी दिली आहे, काय आव्हान आपल्या समोर असणार आहे? आव्हान सद्यस्थितीला तरी हेच आहे की उमरेड म्हणजे वेळ कमी आहे, आता 2 तारखेलाच मतदानाचा दिवस आहे आणि आम्हाला प्रचारासाठी उमरेडमधील प्रत्येक शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यांना विकास कार्याचं जे महत्त्व आहे ते समजून सांगायचं आहे। तसंच भारतीय जनता पक्षाच्या आणि राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या ज्या काही शासकीय योजना आहेत त्यांचा कसा लाभ घेता येईल हे आम्हाला उमेदवारांना, नागरिकांना पटवून सांगायचं। या अगोदर सुद्धा सत्ता उमरेडमध्ये भाजपची होती, अशा कुठले काम आहेत जे आता राहिलेले आहेत वंचित आणि पुन्हा एकदा ते आपण विकासात्मक काम करणार आहोत भविष्यात? 2017 ते 2022 भारतीय जनता पक्षाची सत्ता होती, त्यातही 2.5 ते 3 वर्ष हे कोरोनामुळे काही कामं खोळंबली आहेत आणि त्या तरी जितका वेळ म्हणजे जेवढे दिवस मिळाले, जवळपास 2-2.5 वर्ष भारतीय जनता पक्षाद्वारे अनेक विकास योजना इथे झालेल्या आहेत। त्यानंतर 3.5 वर्ष, आता मागील 3.5 वर्ष प्रशासनाकडे होते, त्यामुळे काही विकास कार्य मंदावले असतील तर त्यांना गती देण्याचं काम आता पुढे आहे। तेजस महातुरे,